नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने धडपडणारे राहुल गांधी देशाच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरू शकता आहेत का? आजच्या पब्लिक पुराणचा हाच विषय आहे. राहुल गांधी गेल्या कित्येक वर्षांपासून केविलवाणी धडपड करतायत असं चित्र निर्माण झालं होतं. 3 विधानसभांचा निकाल 2014 साली लागला. मध्य प्रदेश, राजस्थान सारखी महत्वाची राज्य गेली तेव्हा राहुल गांधी पत्रकारांकडे बघून हसले होते, असं तेव्हा म्हटलं जायचं. त्यानंतर राहुल गांधी यांना एकदाही स्वतःचं करिअर योग्य पद्धतीने पुढे नेता आलं नाही. वारंवार ते मुद्दे घेत राहिले. त्यांनी भारताचं वास्तव काय आहे ते बघण्यासाठी एक यात्रा केली. ही यात्रा त्यांनी खरं तर फारच उशिरा केली. भारत एक शोध हा तरुणपणीच करायला हवा होता, असं देखील म्हटलं गेलं. या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला, पण ते मतांमध्ये परिवर्तन झालं नाही. 2024च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तेव्हा राहुल गांधी शतकापर्यंत पोहोचले. काँग्रेसला 100 खासदारांचं उद्दिष्ट गाठलं हे खरं, पण त्यानंतर मात्र काँग्रेस नेमकी किती पुढे जाणार, त्यांच्या हाती खरंच मुद्दे मिळणार का, की पश्चिम बंगालसारखे एक एक राज्य विरोधकांच्या हातातून जात असलं तरी त्याचा फायदा भाजपलाच मिळणार अशी चर्चा सुरू झाली. आज मात्र मुलींच्या फुटलेल्या प्रश्नपत्रिकेनं राहुल गांधी यांना फार मोठी संधी दिलेली आहे. आणि यावेळेला राहुल गांधी यांनी कोणतीही चूक न करता त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न सध्या तरी केलेला दिसतोय. कुठल्याही लोकशाही पद्धतीच्या चौकटीत परवानगी नसताना पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन उद्घाटन करणं हे उत्तम राजकारणाचा भाग नाही हे मान्य. पण थिएट्रिक्स ही राजकारणाची भाषा झालेली आहे. त्यावेळेला राहुल गांधी उत्तमरित्या पंतप्रधानांच्या घरासमोर गेले, त्यांनी आंदोलन केलं. पोलीस पकडायला आल्यावर त्यांनी झोपून स्वतःला आपण किती जमिनीवरचे नेते आहोत हे दाखवून दिलं. आणि आज पुन्हा एकदा त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या प्रेझेंटेशनचा आधार घेत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. खरं तर गेल्या काही वर्षांपासून 2014 सालापासून नरेंद्र दामोदर दास मोदी यांची मोहिनी भारताच्या कानाकोपऱ्यावर पडली होती. मोदी यांनी काही निर्णय अत्यंत उत्तमरित्या घेतले आणि भारताला महासत्तेकडे पोहोचवण्यासाठी पावलं टाकली. या काळामध्ये राहुल गांधी कुठेतरी धडपडत असताना आता ते स्वतःला सिद्ध करून पाहतायत अशी वेळ आलेली आहे. आता हे सिद्ध करून पाहताना राहुल गांधी नेमकी काय काय पावलं उचलतील त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. राहुल गांधी यांना नेता म्हणणाऱ्या काँग्रेसची भारतातल्या 4 राज्यांमध्ये सत्ता आहे. ही राज्य अजिबात कमी महत्वाची नाही. काँग्रेसची सत्ता कर्नाटकात आहे, काँग्रेसची सत्ता तेलंगणात आहे, काँग्रेसच्या अन्य 2 राज्यांबरोबरच ही 2 राज्य अत्यंत महत्वाची आहेत. ती आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य आहेत. तिथून राहुल गांधी यांच्या वाटचालीला पुढाकार देणारं आर्थिक बळ काँग्रेसला मिळू शकतंय. मुद्दा असा आहे की राहुल गांधींचे सल्लागार त्यांना योग्य सल्ला देत होते की नाही. खरे तर वांगचुक यांच्याकडेही काँग्रेसचे नेते फिरकले नव्हते. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाची त्यांनी दखल घेतली नव्हती. त्यामुळे ही दखल घेतली नसताना आता राहुल गांधी यांनी त्याच आंदोलनाचा आधार घेणं हे त्यांच्या वाटचालीचं पुढचं रहस्य असू शकेल का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. राहुल गांधी यांना 100 जागा आधीच मिळालेल्या आहेत. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी नेत्या राहिलेल्या नाही. महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांना लोकसभेत यश मिळालं असलं तरी ते खासदार शिंदेकडे निघून गेलेले आहेत. अन्य राज्यांमध्ये अत्यंत महत्वाचा असा कोणताही राजकीय नेता शिल्लक राहिलेला नाही.
तामिळनाडूत स्टॅलिन यांचं पतन झालंय आणि विजय सत्तेत आले हे मान्य केलं तरी प्रचंड मोठ्या भारतवर्षाच्या भूभागावर काँग्रेस स्वतःची मोहिनी टाकू शकेल अशी स्थिती आहे. आता या स्थितीचा लाभ घेत राहुल गांधी नेमकं पुढे काय करतात? एकतर लक्षात घेतलं पाहिजे, धर्मेंद्र प्रधान हे भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाचे नेते आहेत. या धर्मेंद्र प्रधानांची सगळी वाटचाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून झालेली आहे. संघ परिवाराच्या ते जवळचे नेते आहेत आणि पेट्रोलियम सारखं महत्वाचं खातं सांभाळताना त्यांनी स्वतःवर कोणताही आरोप होऊ न देता राज्याच्या अर्थव्यवस्थांना गती देणारे, देशाला पुढे नेणारे निर्णय घेतलेले आहेत. ओडिशा या राज्यावर त्यांची पकड आहे. त्यांना राजकारण उत्तम कळतं. ते वादात पडत नाहीत. ते मोदी आणि शहा यांचे आवडते नेते आहेत. आणि भारतीय जनता पक्ष ज्या परंपराला मानतो त्या उजव्या परंपरेचा जो काय शिक्षणातल्या बदलाचा अजेंडा आहे तो धर्मेंद्र प्रधान अत्यंत उत्तमरित्या पुढे नेत आहेत. अशा नेत्याचा राजीनामा भारतीय जनता पक्ष घेईल असं दिसत नाही. नरेंद्र मोदी हे कोणत्याही परिस्थितीत झुकणारे नेते नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी कितीही मागणी केली असली राजीनाम्याची तरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल असं सध्याचं वास्तव नाही. अशा परिस्थितीत राहुल गांधी नेमकी पुढची वाटचाल कशी करतील? राजीनामा हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी हाती घेतला आहे, पण देशातला मुख्य मुद्दा आहे तरुणाईमध्ये अस्वस्थता. हातांना काम मिळत नाही. त्यामुळे आर्थिक महासत्ता होत असलेल्या भारतामध्ये आम्हाला भविष्य काय आहे असा प्रश्न इथल्या तरुणाईला पडलेला आहे. इथे तरुण फार मोठ्या संख्येनं आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड हा भारतीय जनता पक्षाला अत्यंत संधी देणारा प्रकार होता. पण आज झिंझी असलेली जनता काँग्रेसच्या राजवटीची कधीही नागरिक राहिलेली नाही. त्यामुळे त्या राजवटीपेक्षा भारतीय जनता पक्षाची राजवट उत्तम आहे हा मुद्दा त्यांना समजणारच नाही. अशा परिस्थितीत राहुल गांधी नेमके काय करू शकतील हा अतिशय महत्वाचा मुद्दा राहणार आहे. आणि त्या मुद्द्यावर राहुल गांधी, काँग्रेस आणि भारतीय राजकारणाची पुढची दिशा कळणार आहे. निवडणुकीला लोकसभेच्या अजून 3 वर्ष आहेत. या 3 वर्षात उत्तम पक्ष बांधणी करता येईल. काँग्रेसच्या काही महत्वाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आक्षेप घेतल्यानंतरही राहुल गांधी हेच पक्षाचे नेते म्हणून समोर आले. ते ज्या प्रकारे वाटचाल करतायत त्या वाटचालीतून काँग्रेसला काय मिळेल आणि भारताला नवा राजकीय नायक मिळेल का याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या नीटच्या आंदोलनाला जे काय प्रतिसाद मिळत आहे त्याची फळं आता राहुल गांधी यांनी चाकायला सुरुवात केलेली आहे. ही फळं त्यांना कितपत फलदायी ठरतात ते येणाऱ्या काळामध्ये कळेल. राहुल गांधी यांच्या कारकिर्दीकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतंय ते जरूर कळवा. आम्ही फेसबुकवर, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर. नमस्कार.